प्रत्येक बातमी, प्रत्येक अपडेट MCR न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन, गुन्हेगारी ते शिक्षण, औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी. सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा MCR न्यूज. जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही. मदत मास खिदमत मास या जमिनीबद्दलच्या अनेक वर्षापासून प्रश्न प्रलंबित होते. राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसजींचं आमचं सरकार आल्यावर माननीय राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब, आमचे या ठिकाणी राज्याचे माजी राज्यमंत्री DP सावंत साहेब, अमर राजूरकरजी, अजित गोपछडेजी आणि सर्वच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी विधिमंडळात आणि अनेक वेळा बैठक घेऊन निजामकालीन मदत मास खिदमत मास या जमिनीबद्दलचा प्रश्न सुटला पाहिजे, या जमिनी फ्री होल्ड झाल्या पाहिजे याकरता मागणी होती. मी महसूल मंत्री झाल्यानंतर मराठवाड्यातील ज्या या निजामकालीन जमिनी आहेत यांना फ्री होल्ड करण्याचा प्रश्न माझ्यासमोर आला. यापूर्वी माननीय मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलजी यांनी यामध्ये खूप त्या ठिकाणी समोर गेलं होतं. पण आता मी विधिमंडळामध्ये कायदा करून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी या कायद्याला विधिमंडळात मान्यता देण्याकरता सभागृहात हा कायदा आणला आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे की संपूर्ण मराठवाड्याचा हा प्रश्न होता. मराठवाड्याच्या संपूर्ण जिल्ह्याचा आणि विदर्भातील राजुरा या तहसीलचा प्रश्न होता. या सर्व जमिनी आता आम्ही फ्री होल्ड केलेल्या आहे. हा कायदा केवळ नांदेडकरता नाही आहे, हा कायदा मराठवाड्यातील संपूर्ण निजामकालीन जमिनीकरता आहे. आणि म्हणून आज मला या गोष्टीचा अभिमान आहे की आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांनी जी मागणी केली होती, राज्याचा महसूल मंत्री म्हणून मला ही मागणी पूर्ण करता आली आणि या जमिनी आता फ्री होल्ड झालेल्या आहेत. आणि एक मोठा प्रश्न या निजामकालीन जमिनीचा त्या ठिकाणी विनाशुल्क एकही पैसा न घेता आम्ही या ठिकाणी सोडवलेला आहे. नांदेड शहरातल्या अनेक वस्त्या या ठिकाणी आहेत, कपिलनगर आहे, अनेक वस्त्या आहेत. त्या वस्त्याचे नाव आता मी डिटेल करणार नाही, पण जवळपास 11 या ज्या वस्त्या आहेत, एक साधारण 9 वस्त्या आहेत, 8-9 वस्त्या आहेत. तर या सर्व वस्त्या आता फ्री होल्ड झालेल्या आहेत. त्यांचे पट्टेवाटप आम्ही करणार आहे. मी स्वतः नांदेडमध्ये येऊन या सर्व लोकांना फ्री होल्डचे प्रमाणपत्र आम्ही देणार आहोत. यासाठी पाठपुरावा नेमका यासाठी पाठपुरावा कोण मला सांगा, हा प्रश्न मराठवाड्याच्या संपूर्ण निजामकालीन जमिनीचा आहे. हा एक वेगळा काही नांदेडचा राहू शकत नाही, हा काही राजुराचा राहू शकत नाही. मग राजुराचे आमदार सर्वच आमदार आहेत, मराठवाड्याच्या सर्वच आमदारांनी त्या ठिकाणी आपल्या आपल्या पद्धतीने प्रयत्न केले आहेत. पण खरा प्रयत्न त्या ठिकाणी सुरुवात केला माननीय अशोकराव चव्हाणजींनी. खरा प्रयत्न सुरू केला पहिल्या बैठकीमध्ये राधाकृष्ण विखे पाटीलजीकडे माननीय अशोकराव होते, माननीय आपले सर्व जिल्ह्याचे नेते होते, तेव्हा ते सुरू झाली. पण ठीक आहे, ह्याचा कोणाला क्रेडिट घ्यायचा तो वेगळा विषय आहे. पण मला या ठिकाणी एवढंच नमूद करायचं आहे की राज्यामध्ये अनेक सरकार आले, अनेक सरकार गेलेत, पण राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलजीने पुढाकार घेतला, त्याला अंतिम करण्याची जबाबदारी माझ्यावर आली आणि मी ती जबाबदारी पूर्ण केली. आज मला या ठिकाणी एवढं सांगेल की पुढच्या काळामध्ये मी स्वतः नांदेडमध्ये येऊन या सर्व वस्त्या आणि निजामकालीन जेवढ्या मराठवाड्यातल्या वस्त्या आहेत त्या सर्व वस्त्यांचं फ्री होल्ड झाल्याचं प्रमाणपत्र आम्ही त्यांना देणार आहोत. आता फ्री होल्डचा निर्णय झाला आहे, प्रमाणपत्र वाटप करायचे आहेत, ते प्रमाणपत्र पुढच्या काळात वाटप. तुकडेबंदीचा जो कायदा होता तो शिथिलीकरण केलेला आहे, परंतु इम्प्लिमेंट सुरू झालेली नाहीये. केव्हापासून इम्प्लिमेंट सुरू होईल? काही कायदेशीर संपूर्ण कायदा आम्ही शिथिल केला, रहिवासी क्षेत्राकरता शिथिल केला. या राज्यातल्या 60 लाख लोकांना या कायद्याचा आता फायदा होणार आहे शिथिल केल्याचा. आणि जेवढे रहिवासी बेल्ट आहे, नांदेडच्या पासून 1.5 किलोमीटर परिसर, गावाला लागून 500 मीटर परिसर, हा सर्व आता फ्री होल्ड होणार आहे. आणि फ्री होल्डपेक्षा तुकडेबंदीच्या यातून निघणार आहे. आणि त्यामुळं या 60 लाख परिवारांच्या थांबलेला रजिस्ट्री असेल आणि 60 लाख परिवारांच्या 7/12 नोंदी घ्यायच्या आहेत, ज्या नोंदी नाही आहेत. आणि त्यामुळं तुकडेबंदी कायद्याची SOP आता आम्ही इश्यू केलेली आहे. ही गोष्ट खरी आहे की त्याला वर्षभराचा काळ किमान लागेल, कारण आता SOP आली आहे. कसे 7/12 एंट्री घ्यायची, कशी रजिस्ट्रेशन करायचं, ज्यांची रजिस्ट्री झाली त्यांची 7/12 एंट्री घेणे, ज्यांची रजिस्ट्रेशन झालं नाही
त्यांचं रजिस्ट्रेशन करून देणे, हे सुद्धा याच्या ठिकाणी आम्ही काम करणार आहोत. पण निश्चितपणे राज्याचं सरकार तुकडेबंदी कायद्यामध्ये जे अटकलेले लोक होते त्या सर्वांना आता एक मोठा फायदा या सुधारणेचा होणार आहे. उद्योजकांना हाताशी घेऊन केलेलं आहे की जे आम्ही कामं केलेले आहेत त्याचे सगळं श्रेय जे आहे ते महायुती सरकार घेते. आदित्य ठाकरे यांनी आदित्य ठाकरेजी, उद्धव ठाकरेजी, राजसाहेब ठाकरेचा विकासाचा कधीच संबंध नव्हता. भावनात्मक राजकारण करून आत्तापर्यंत त्यांनी काही विजय मिळवले. डेव्हलपमेंटचा जर विषय आला तर फक्त डी लागतो, तो देवेंद्र फडणवीसांचा. डेव्हलपमेंट म्हणजे देवेंद्र फडणवीस, देवेंद्र फडणवीसजी म्हणजे डेव्हलपमेंट. तिसरा कुठला डी लागत नाही. आणि त्यामुळं आता हे जे मुंबईत बदलत आहे ना, या बदललेला मुंबईचा एकमेव नेता आहे देवेंद्र फडणवीस. रात्री बेरात्री अपरात्री रस्त्यावरच्या एखाद्या कुठल्याही टॅक्सी चालकाला जरी विचारा या मुंबई शहराच्या विकासाचा शिल्पकार कोण आहे. एकदा गडकरी साहेब होते, त्यांनी 55 उड्डाणपूल बांधले, आणि आता मान्य नितीनजी आहेत, देवेंद्रजी आहेत. कोस्टर रोड असो, मुंबईचे सारे डेव्हलपमेंट, आणि पुढच्या काळातही मुंबईचं डेव्हलपमेंट फक्त देवेंद्र फडणवीस सरकार करू शकतं, एकनाथ शिंदेजी करू शकतात. आणि राहिला प्रश्न उद्धव ठाकरेजीचा, उद्धव ठाकरेजीला जर डेव्हलपमेंट आलं असतं तर 2.5 वर्ष मंत्रालयामध्ये त्यांना येऊन प्रचंड विकास करण्याची संधी होती. मुख्यमंत्री असताना केवळ 2 दिवस मंत्रालयात आले, मुख्यमंत्री असताना 2 दिवस विधिमंडळात आले. मी विधिमंडळात आहे 22 वर्षापासून. 4 वेळा फक्त माननीय उद्धव ठाकरे मंत्रिमंडळात आले आणि विधिमंडळात आले. जे मुख्यमंत्री स्वतः मुख्यमंत्री राहून तुम्ही विधिमंडळात येत नाही, मंत्रालयात येत नाही, ते काय विकास करू शकतात. आणि त्यामुळे विकास हा शब्द त्यांना लागू होत नाही. त्यांना भावनात्मक राजकारण करायचं आहे, टीका टिप्पणीचं राजकारण करायचं आहे, त्यांना फेक नरेटिव्ह पसरवायचे आहे, त्यांना खोटारडेपणा करायचा आहे. आम्हाला डेव्हलपमेंटचं राजकारण करायचं आहे, आणि डेव्हलपमेंटचं नाव देवेंद्र फडणवीस आहे. ठाकरे बंधूंनी आज जाहीरनामा मुंबईचा महापौर भाजप होणार का? भारतीय जनता पार्टीचा महायुतीचाच महापौर होणार, स्पष्ट बहुमताने होणार, 2/3 बहुमताने होणार. 51% मतं घेऊन मुंबईचा महापौर भाजपाचा महायुतीचा होणार. आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा 29 महानगरपालिकेमध्ये, आत्ता मी नांदेडमध्ये आहे, नांदेडमध्ये सांगतो मी, अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेडचा महापौर सुद्धा भारतीय जनता पार्टीचाच होणार. ठाकरे बंधूंनी एकीकडे आज अजित पवार जाहीरनामा तुमच्यासोबत सत्तेमध्ये आहे, पण तेच अजित पवार आता प्रेस कॉन्फरन्स घेत तुमच्यावर आगपाकड करत आहेत. त्यांना त्यांच्या पक्षाची भूमिका ते मांडतात आहे. पण मी सकाळी सांगितलं, आपल्याला आताही सांगतो की अजितदादा, आम्ही सर्व जे समन्वय समिती, मी स्वतः समन्वय समितीमध्ये आहे, आमचं सर्वांचं एकच ठरलेलं आहे की कुठल्याही मित्रपक्षाला मैत्रीपूर्ण लढत असताना कुणी टीका टिप्पणी करू नये. आता नांदेडमध्ये आम्ही वेगळं लढतो आहे, पण भारतीय जनता पार्टी कधी शिवसेनेवर किंवा राष्ट्रवादीवर टीका टिप्पणी करणार नाही. आम्ही आमची भूमिका ठरवली आहे. मित्रपक्षावर कुठल्याही चिखलफेक करायची नाही, त्यांच्याबद्दल बोलायचं नाही. त्यांनी भूमिका स्वीकारली आहे की बोलायचं नाही. पण मला वाटतं अजितदादा जे काही बोलले आहे तसं त्यांनी बोलायला नको पाहिजे होतं, पण बोलले आहे. आम्ही काही त्याचं उत्तर देणार नाही. पण अजितदादाला माझी विनंती आहे की आपण सर्वांनी म्हणून ठरवलेलं आहे की मैत्रीपूर्ण लढताना राज्यामध्ये महायुतीमध्ये मतभेद आणि मनभेद होणार नाही, अशी कुठलीही कृती कुणी करायची नाही. ती कृती आम्ही करणार नाही, त्यांनी करू नये. ठाकरे बंधूंनी आज चव्हाण जाहीरनामा म्हणाले होते की मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं होतं अजितदादांना घेऊ नका म्हणून. माननीय चव्हाण साहेब आमचे राज्याचे अध्यक्ष आहे, ते मुख्यमंत्री, त्यांनी काय चर्चा केली असेल ते मान्य रवींद्र चव्हाणजींनी आपल्याला सांगितलं आहे. ठाकरे बंधूंनी आज जाहीरनामा प्रकाशित केलाय. त्याच्यामध्ये 2 महत्वाचे मुद्दे आहेत. 1 लाख गरिबांना घरे देणार, आणि दुसरं म्हणजे काही देणार नाही, बांधकाम करणाऱ्या महिलांना 1,500 रुपये महिना देणार. ते काही जाहीरनामा प्रसिद्ध केला असेल ठाकरेजींनी, उद्धव ठाकरेजींनी काही जाहीरनामा प्रसिद्ध केला असेल तरी मुंबईच्या जनतेचा विश्वास राहणार नाही. कारण उद्धवजीच्या कुठल्याही अजेंडामध्ये विकास नाही, विकासाचा कधी त्यांचा संबंध नाही. त्यामुळे आता किती खोटे आश्वासन दिले जाहीरनामा देऊन, त्याला मुंबईची जनता आता त्या जाहीरनाम्याकडे बघणार नाही. मुंबईमध्ये एकच जाहीरनामा चालेल, तो देवेंद्र फडणवीस यांच्या विकास कामाचा. त्यामुळं कुठलाही जाहीरनामा चालणार नाही, एकच जाहीरनामा चालेल. मोदी याचं सरकार, देवेंद्र याचं सरकार, डबल इंजिन सरकार, आणि डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून मुंबई शहराला आंतरराष्ट्रीय शहर बनण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे. त्या भूमिकेलाच लोकांना मतदान करणार आहेत.
दुसरा कुठला अजेंडा चालणार नाही. उद्योजकांना हाताशी घेऊन 3 लाख कोटीचा भ्रष्टाचार महायुतीने केला नाही, तोच निवडणुकीसाठी पैसा वापरला जातो असा उद्धव ठाकरेंनी आरोप केलाय. त्याला निगेटिव्ह बोलायचं आहे दिवसभर, याच्यात डुबले ते. त्यांना डेव्हलपमेंट बोलायचंच नाही आहे. चुकीच्या पद्धतीने बोलून जनतेचे मतं घेण्याचा प्रयत्न करतात आहे. जनतेला आता फक्त डेव्हलपमेंट पाहिजे आहे. जनतेला अशा निगेटिव्ह बातम्याला काही अर्थ नाही. निगेटिव्ह किती काही बोलाल तरी एक मत मिळणार नाही. पॉझिटिव्ह मांडलं पाहिजे. आज मला अभिमान आहे की माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी संपूर्ण प्रचारामध्ये डेव्हलपमेंट विषय हाती घेतलेला आहे. विकसित महाराष्ट्र, विकसित नांदेड, विकसित लातूर या अजेंड्यावर देवेंद्रजी काम करतात आहे आणि देवेंद्रजींना मतं मिळणार आहे, महायुतीला मतं मिळणार आहे. ठाकरे